करू का एखादा खमतु मे भन्ते द्वितीयम्पि योगास वन्दामि भन्ते द्वारकेण मया पठं सर्वपराध खमतु मे भन्ते तृतीयम्पि योगास वन्दामि भन्ते द्वारकेण मया पठं सर्वपराध खमतु मे भन्ते ओकास अहं भन्ते त्रिशरणेन सतिपञ्चशीला धम्मं याचामि अनुग्रह कृत्वा शीलं देतं मे भन्ते द्वितीयम्पि ओकास अहं भन्ते त्रिशरणेन सतिपञ्चशीला धम्मं याचामि अनुग्रह कृत्वा शीलं देतं मे भन्ते तृतीयम्पि ओकास अहं भन्ते त्रिशरणेन सतिपञ्चशीला धम्मं याचामि अनुग्रह कृत्वा शीलं देतं मे भन्ते यामहं वदामि पार्वतीता आं भन्ते नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स 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 बुद्धं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि सिद्धार्थजी हाती आंबेरे हे कोरियाच्या भक्तीचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करते डॉक्टर सिद्धार्थ हाती. संस्थेचे उपाध्यक्ष सुधा जाधव साहेब, संजयजी पवार, इंजिनियर DS कांबळेजी, जयश्री ताई भगत,
पूज्य भदंत बोधीपालोजी महास्थविर, पूज्य भदंत धम्मसेवकजी महास्थविर, पूज्य भदंत विशुद्धानंदजी महास्थविर, पूज्य भदंत शरणानंदजी महास्थविर, पूज्य भदंत प्रोफेसर डॉक्टर एम सत्यपालजी महास्थविर यांच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी या धर्मपरिषदेचे उद्घाटन झालं आहे. संघ या ठिकाणी तिरत्नाची वंदना करेल. पण ते धम्मसेवक महास्थवीर 80च्या वर वय झालेलं आहे, कामही खूप झालेलं आहे आणि काळ जसा जसा पुढे जाईल आता वार्धक्याप्रमाणे त्यांचे गुडघे दुखत आहेत, दुखत होते, दुखत राहणार आहेत. अशाही परिस्थितीमध्ये मी म्हटलं शक्य झालं तरच या. मी जास्त आग्रह केला नाही. आमच्या सर्व भिक्खू संघाला योग्य मार्गदर्शन करणारी त्यागी एक दार्शनिक अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून भक्ती धर्मसेवकजीकडे पाहिलं जातं, तेही आज उपस्थित आहे. पण ते बोधीपालो महादेव आपल्या परिसराला सर्व परिचित आहे. चौक्याला सुंदर विहार, बुद्धमूर्ती, भिक्खू निवास, ट्रेनिंग सेंटर, मला वाटतं महाराष्ट्रामध्ये भिक्खू प्रशिक्षण पहिलं केंद्र आहे. आमचे डॉक्टर हर्षदीप कांबळे यांच्या सौजन्याने सहकार्याने उभं झालेलं आहे आणि भिक्षू ट्रेनिंग सेंटर तिथे प्रत्यक्ष चालतंही. थायलंडमधून प्रशिक्षण घेऊन म्हणते बोधीपालो आलेले आहेत, त्यांना थाई भाषा येते, समन्वय त्यांचा थायलंडशी चांगला आहे. तेही म्हणते की आज आमच्यामध्ये आमच्या अखिल भारतीय भिक्खू संघाचे उपसंघानुशासक ते आहेत, उपस्थित आहेत आजच्या परिषदेला. म्हणते विशुद्धानंद बोधी सर्वांनाच परिचित आहेत. बुद्ध लेणीच्या पायथ्याला काम करत करत त्यांनी ठरवलं की आणखी आपली सीमा वाढली पाहिजे म्हणून जी बुद्धगया आहे, भगवंताला ज्ञान प्राप्त झालेलं ठिकाण, त्या बुद्धगयेला त्यांनी प्रकल्प उभा केला. चांगल्यापैकीचं काम, मोठं काम तिथे त्यांनी केलं. आलेल्या महाराष्ट्रातल्या भारतातल्या प्रत्येक उपासकांना राहण्याची खाण्याची तिथे मोफत सोय त्यांनी करून ठेवली आहे. त्यांच्यासाठी एकदा सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करावं. मागच्या 7 तारखेला आमच्या भंतेजी ऑल इंडिया भिक्षु संघ के मार्गदर्शन में आपके अनुमति के बगैर
हम ऑलरेडी या भिक्षु संघ का नाम उसने यूज किया आणि औरंगाबादमध्ये प्रचंड असा मोर्चा बौद्ध लेणीच्या पायथ्याला जे बंदीजींनी कुटी विहार मूर्त्या स्थापन केल्या आहेत त्या रेग्युलाइज व्हाव्यात, कायम कराव्यात यासाठी औरंगाबादने एक प्रचंड मोठा मोर्चा भिक्खू संघाच्या मार्गदर्शनाखाली निघालेला पाहिला. तेव्हा बघते विश्वदानंद मोदी ही परिषद संपूर्ण म्हणा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, तथागत भगवान बुद्धांचा. माननीय महाउपासक डॉक्टर एस पी गायकवाड साहेब यांच्या उपस्थितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ पाली अँड बुद्धिझमच्या विद्यमाने ही अखिल भारतीय 19वी Correct.